नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश सिंग. सोयाबीन कापूस अनुदानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच अनुदान जमा होणार आहेत आणि त्या अंतर्गत आता लाभार्थ्यांच्या याद्या आलेल्या आहेत. तुम्ही तुमचं नाव त्या यादीमध्ये आहेत का नाही ते पाहू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचं नाव त्या यादीमध्ये आहेत की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहिती आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला गुगल क्रोममध्ये MHADBTESCAGRI हे सर्च करायचे मित्रांनो. याची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली मित्रांनो. तुम्ही त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्च फार्मर यावरती क्लिक करायचं आहे. फार्मर सर्च यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर लॉगिंगमध्ये तुमचा या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. तो आधार नंबर टाकून घेतल्यानंतर गेट OTP आधार व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्डला त्याच्यावरती एक OTP तो तुम्हाला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP आल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती तुम्हाला OTP क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फार्मर लिस्टिंग यामध्ये तुमचा जो डिव्हिजन आहे म्हणजे विभाग आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणी शेती ज्या ठिकाणी आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो तालुका आहे तुमचं तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तो सर्च केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं जे गाव आहे ज्या ठिकाणी शेती आहे तो गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर मित्रांनो तुमचं गाव सर्च करून घ्या आणि ते सिलेक्ट करा. गाव सर्च केल्यानंतर मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च यावरती क्लिक करायचं आहे. सर्च यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की या ठिकाणी जे अनुदानाला पात्र आहे त्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे. यामध्ये तुमचं नाव म्हणजे जे उतरायला नाव आहे ते उतराचं नाव, गट नंबर, किती क्षेत्र आहे आणि काय काय आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तसंच मित्रांनो तुमचं खाली या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 1, 2 म्हणजे यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही नेक्स्ट यावरती क्लिक करू शकता आणि त्या ठिकाणी तुमचं नाव बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये आहे की नाही अशा प्रकारे चेक करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुन्हा व्हिडिओ. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.